नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं डबल अकॅडमी मध्ये मी गणेश पवार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच बघा विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर येथे बघा नुकत्याच त्या ठिकाणी बघा जाहिरात त्याची प्रसिद्ध झालेली आहे. यस, तर या जाहिरातीमध्ये लक्षात घ्या, या जाहिरातीमध्ये विविध पदांच्या त्या ठिकाणी विविध पदांच्या जाहिराती निघाल्या आहेत. गट ड च्या म्हणजेच वर्ग 4 च्या या जाहिराती त्या ठिकाणी निघालेल्या आहेत. याच्यामध्ये बघा लक्षात घ्या, इयत्ता शैक्षणिक पात्रता लक्षात घ्या, इयत्ता 10वी वरती या सर्व जागा त्या ठिकाणी निघालेल्या आहेत. आपल्यापैकी जर कुणाची 10वी झाली असेल तर तो विद्यार्थी त्या ठिकाणी या परीक्षेसाठी पात्र आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये बघा तयारी करा आजपासूनच आणि तुम्हाला याच्या जे काही मिळालेली संधी आहे याचं त्या ठिकाणी आपल्याला सोनं त्या ठिकाणी करायचं आहे. तर नेमकं जाहिरात काय आहे हे आज आपण त्या ठिकाणी पाहूयात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जाहिरात अशी आहे. यस, तर बघा विलासराव देशमुख शासकीय व वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय लातूर यांची ही जाहिरात बघा 24 ऑगस्टला ही जाहिरात त्या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यस, आणि याच्यामध्ये बघा महत्वाचे मुद्दे लक्षात घ्या की आपले जे काय जाहिरातीप्रमाणे बघा अर्ज करणे कामी बघा जाहिरात प्रसिद्ध 20 ऑगस्ट 2026 रोजी उमेदवारांनी पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता त्या ठिकाणी पूर्ण केलेली असावी. मग काय काय याच्यामध्ये केलेलं असावं लक्षात घ्या. तर तो उमेदवार हा कोणत्याही शासन मान्यता माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. मग कधीपासून, तर बघा 6 जून 2017च्या जी काय अधिसूचना होती, ठीक आहे, सामान्य प्रशासकीय विभागाची, तर त्यानुसार माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 10वी उत्तीर्ण होणं त्या विद्यार्थी म्हणजे जो उमेदवार आहे किंवा जो विद्यार्थी परीक्षा देणारा आहे तर त्यांनी 10वी पास त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये बघा मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे. ठीक आहे, तर बघा जाहिरातीमध्ये नमूद केलेला अर्ज करणे कामी जाहिरात प्रसिद्ध 20 ऑगस्ट रोजी उमेदवारांनी पुढील प्रमाणे बघा शैक्षणिक अर्हता पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे. याच्यामध्ये बघा त्याने मराठीचे ज्ञान त्याला आवश्यक आहे. त्याच्यानंतर बघा आता एक एक पदनाम लक्षात घ्यायचे आणि त्याच्यानुसार शैक्षणिक अर्हता लक्षात घ्यायची आपल्याला. याच्यामध्ये बघा कक्ष सेवक माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच काय, तर तो 10वी पास असला पाहिजे. 10वी पास असला पाहिजे. बाह्य रुग्ण विभाग सेवा 10वी पास असला पाहिजे, लक्षात घ्या. शिपाई माध्यमिक शाळा म्हणजे 10वी पास त्याने 10वी पास करणं अत्यंत महत्वाचं आहे. माळी कामकाजासाठी लक्षात घ्या, माळी कामकाजासाठी सुद्धा SSC उत्तीर्ण म्हणजेच काय, तर तो 10वी पास असावा. 10वी पास असावा, लक्षात घ्या. आणि दुसरं गोष्ट बघा, तर शेतकी विद्यालयाचा म्हणजेच फलोत्पादन या प्रमाणपत्र अभ्यासक्रम त्याने पूर्ण केलेला असावा. ही मात्र इथं दुसरं जे काही पात्रता आहे ती लक्षात ठेवायची. ज्याला माळी कामासाठी अर्ज करायचा आहे तर त्याने काय पात्रता असावी, तर तो 10वी पास असावा. तसेच शेतकी विद्यालयाचे फलोत्पादन प्रमाणपत्र अभ्यासक्रम त्याने पूर्ण केलेला असावा. असा विद्यार्थी माळी या पदाला तो फॉर्म भरू शकतो. लक्षात आलं का? ठीक आहे. त्याच्यानंतर बघा स्वयंपाकी, त्याने तो 10वी पास असावा, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर कमीत कमी 1 वर्षाचे नोंदणीकृत व्यवसायधारकांचे स्वयंपाक येत असल्याचा अनुभव प्रमाणपत्र अनिवार्य. म्हणजे ज्याला स्वयंपाकी म्हणून इथे अर्ज भरायचा आहे तो किमान 10वी पास असावा. आणि दुसरी अट काय घालण्यात आलेली आहे की त्याच्याकडे स्वयंपाक येत असल्याचा एका चांगल्या संस्थेचा किंवा मान्यता प्राप्त संस्थेकडून त्याला ते अनुभव प्रमाणपत्र त्या ठिकाणी मिळवणं हे अनिवार्य त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर बघा किरण सेवक, याच्यासाठी सुद्धा 10वी उत्तीर्ण त्या ठिकाणी पाहिजे. पण यस, 10वी उत्तीर्ण पाहिजे, विज्ञान विषयासह तो उत्तीर्ण केलेला असावा. म्हणजे 10वीला त्याचा विषय कुठला असावा, विज्ञान हा विषय असावा आणि तो उत्तीर्ण केलेला असावा. पुढे बघा प्रयोगशाळा परिचर, तर हा पण बघा 10वी पास वरतीच ही जागा आहे आणि विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, आपल्याला यांचे पद बघायचे आहेत. कक्ष सेवकचे बघा जवळपास 36 पद आहेत. बाह्य विभाग सेवक 5 पद आहेत. याचे किती पद आहेत? 5 पद आहेत. शिपाई 10 पद आहेत. माळीचे बघा 1 पद आहे. त्याच्यानंतर स्वयंपाकी 4 पदे आहेत. किरण सेवक, त्याच्यानंतर बघा किरण सेवकचे 1 पद आहे. प्रयोगशाळा परिचर 1 पद आहे. ठीक आहे, आता हे झाले काही पद. आता आणखी पुढे आपल्याला बघायचे. ठीक आहे, अजून पुढे बघायचे आपल्याला. पुढे बघा अपघात विभाग सेवक, यस, तर याचे बघा जवळपास 4 पद आहेत. ठीक आहे, अपघात विभाग सेवक 4 पद.
रक्तपेढी पदक त्याचे बघा एक जागा आहे, ठीक आहे. पण रक्तपेढी परिचरासाठी माध्यमिक शाळा किती तर 10वी पास पाहिजे आणि विज्ञान विषयासह उत्तीर्ण केलेले असावे. अपघात विभाग सेवक हा पण बघा 10वी पास वरतीच आहे, उत्तीर्ण केलेला असावा, फक्त 10वी पास उत्तीर्ण केलेला असावा. सहाय्यक स्वयंपाकी, यस, सहाय्यक स्वयंपाकीच्या बघा जवळपास 4 जागा आहेत याच्या पण, आणि याच्यामध्ये सुद्धा बघा त्याने 10वी पास त्या ठिकाणी करणं अत्यंत गरजेचं आहे. मग त्याला असं हॉटेलचं वगैरे अनुभव सर्टिफिकेट वगैरे काही गरज नाही, लक्षात घ्या. जे मुख्य स्वयंपाकाला होतं, ठीक आहे. पण सहाय्यक स्वयंपाकाला तशा प्रकारे कुठली अट त्या ठिकाणी त्यांनी दिलेली नाही. पुढे बघा पहारेकरी, यस, सिक्युरिटी गार्ड साठी बघा 10वी पासच असावा तो, त्याची उत्तीर्ण 10वी पास उत्तीर्ण असावा. न्याहावीसाठी बघा तो शालांत म्हणजे 10वी पास असावा, प्लस त्याच्याकडे बघा ITI सर्टिफिकेट असावं. कशाचं असावं? केस कर्तनालय प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण असणं त्यासाठी आवश्यक आहे. म्हणजे 10वी प्लस ITIचं जे काही केस कर्तनालय आहे, लक्षात घ्या, तर त्याचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केलेला त्याने असावा. त्याच्यानंतर बघा आता पहारेकरीच्या जागा बघूयात आपण किती आहेत, तर 5 पहारेकरीच्या जागा आहेत. सहाय्यक स्वयंपाकीच्या 4 आहेत. न्याहावीच्या बघा जवळपास 4 जागा आहेत. त्याच्यानंतर धोबीच्या बघा 3 जागा आहेत. तर या धोबीसाठी सुद्धा तुम्ही 10वी पास असणं त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे, ठीक आहे. तर उपरोक्त प्रमाणे बघा शैक्षणिक अर्हता वाचण्यात यावी आणि समजण्यात यावी, ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा ही जाहिरात विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय व रुग्णालय लातूर येथे ही जाहिरात त्या ठिकाणी निघालेली आहे, ठीक आहे. यस, याच्यामध्ये बघा महत्वाची गोष्ट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, की याच्यामध्ये नेमका अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत, लक्षात घ्या. तर अर्ज करण्याची तारीख लक्षात घ्या, फार महत्वाचं आहे. तर अर्ज करण्याची तारीख जी आहे लक्षात घ्या, तर 20/8/2026 पासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहे. आणि हा अर्ज तुम्ही कुठं कधीपर्यंत भरू शकता, तर लास्ट तारीख म्हणजे शेवटची तारीख अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे, शेवटची तारीख, यस, अर्ज करण्याची शेवटची तारीख त्या ठिकाणी बघा 10 सप्टेंबर, ठीक आहे, 10 सप्टेंबर आहे, 10/9/2026, ठीक आहे. लक्षात आलं का? आणि बघा ओपन साठी किंवा खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये शुल्क आहे, आणि जे काही बाकीचे जे काही प्रवर्ग असतील लक्षात घ्या, तर त्यांच्यासाठी 900 रुपये, राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये तुम्ही त्या ठिकाणी शुल्क भरू शकता. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आलेल्या या संधीचा आपण नक्कीच त्या ठिकाणी फायदा घ्याल. चला, तर त्याचबरोबर बघा आपल्या अकॅडमीमध्ये, यस, तर आपल्या अकॅडमीमध्ये बघा डबल अकॅडमीमध्ये लक्षात घ्या, आपल्या काय बॅचेस सर्व त्या ठिकाणी चालू आहेत. स्वप्न तुमचे साथ आमचे, आपल्याकडे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात या बॅच उपलब्ध आहेत. कोणतीही बॅच तुम्ही घेऊ शकता, 999 रुपयाला घेऊ शकता, ठीक आहे. कुठलीही बॅच तुम्ही घेऊ शकता, फक्त 999 रुपयाला घेऊ शकता. याच्यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर, एएनएम, जेएनएम, स्टाफ नर्स असेल, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, औषध निर्माता बॅच, जलसंपदा बॅच, नगर परिषद भरती बॅच, FDA बॅच, आदिवासी बॅच, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तलाठी भरती बॅच, स्वच्छता निरीक्षक MPW, पशुसंवर्धन भरती बॅच, महिला बालविकास LSO बॅच, या सर्व बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर प्ले स्टोरला डबल अकॅडमी पुणे नावाचं आपलं ऍप आहे, ते डाउनलोड करा. त्याच्यामध्ये या सर्व बॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. तरी पण काही शंका कुशंका असेल तर बघा या दिलेल्या नंबरवरती तुम्ही त्या ठिकाणी विचारू शकता. 8010457760 या नंबरला तुम्ही त्या ठिकाणी संपर्क करू शकता, आणि तुमचे जे काही शंका कुशंका असतील तर त्याचं आपण त्या ठिकाणी निरसन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो लवकरात लवकर आपला प्रवेश त्या ठिकाणी निश्चित करा, आणि यशाच्या मार्गाला आपण एक एक स्टेप बाय स्टेप आपण अभ्यास त्या ठिकाणी करायचा आहे. ऑल ऑफ यू थँक्यू, बेस्ट ऑफ लक. यस.